जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक 13 मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडून मतदारांसाठी मतदानाची जय्यत तयारी सुरू असून 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदान क्षेत्रात 365 मतदान केंद्रावर 3,61,000 मतदारांच्या मतदानाची जय्यत तयारी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत। तसेच मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यकतेप्रमाणे मतदान केंद्रावर पुरवणार आहे। विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांची ही पाहणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन करीत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागरूक मतदारांना 100% आपले मतदानाचा हक्क बजावून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील शेवगाव पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले। शेवगाव तहसील कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेवगाव पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते बोलत होते। यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनातर्फे सर्व जागरूक मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण 100% सर्वांनी मतदान करावं आणि आपल्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपण मतदान केंद्रांवरती विविध सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत। यावेळेस ऊन जरा जास्त असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरती आवश्यकतेप्रमाणे सावलीची देखील सुविधा करण्यात आलेली आहे। सोबतच पाण्याची पिण्याचे स्वच्छ पाणी याची देखील आपण तयारी करण्यात आलेली आहे। तसेच जे दिव्यांग बांधव आहेत किंवा 85 वर्षे वयापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे अशा वृद्ध नागरिकांसाठी मतदारांसाठी आपण गृहभेटीद्वारे किंवा होम वोटिंग आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 86 असे मतदार आहेत ज्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे। कर्जत तालुक्यातील राशीन येथील बंधाऱ्यांसाठी सरकारने लाखो रुपयांचा खर्च केला। या बंधाऱ्यांचे दरवाजे चोरट्यांनी चोरले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। येथील वाघजाई, करमणीवाडी, मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडवण्यात आले होते। त्यामुळे हजारो एकर शेती ओलिताखाली आहे, परंतु सदर बंधारे सध्या कोरडे ठाक पडले आहे। संबंधित खात्याने बंधाऱ्याला बसवलेले दरवाजे बाजूला काढून ठेवले आहे। चोरट्यांनी हे दरवाजे चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे। ही घटना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे। बंधाऱ्यांवरील प्लेटा चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। दरम्यान परिसरातील बंधारे, विहिरी, शेतमाळ्यावरील वीज पंप, केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे। पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी राहता येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात काल झाली। निरीक्षक ममता सिंग उपस्थित होत्या। या तपासणीत सर्व 20 उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वतः व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या प्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली। प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चांची दैनंदिन नोंदही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे। दुसरी तपासणी 7 मे रोजी होणार आहे। या तपासणीत सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवह्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी केले आहे। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव या नगरपालिका आणि कर्जत व पारनेर या नगरपंचायतींनाही यंदा पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहे। या 5 शहरांतील जवळपास 41,555 लोकसंख्येच्या घशाला कोरड पडली आहे। या नगरपालिकांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। कर्जत शहरात 11 टँकर धावत आहे। पाणी टंचाईचा फटका तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा आणि शेवगाव या 5 शहरांना बसला आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीत असलेल्या या शहरात नागरी सुविधा आहेत, मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे दारांना नळ असूनही जवळपास 41,555 जनतेचा घसा कोरडा पडला आहे। मुळा नदीवरील मानोरी आणि मांजरी येथील बंधारे ऐन उन्हाळ्यात कोरडे पडल्याने या भागातील सिंचनासह पशुधनाचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे। नेते मंडळींसह प्रशासन लोकसभेच्या निवडणुकीत स्वस्त असल्याने पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे।
या विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने मुळा नदीपात्रात पाणी सोडून हे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जिल्ह्याचे शेवटचे टोक अतिदुर्गम डोंगर दरीत वसलेला आदिवासी बहुल अकोले तालुका नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो। आता देखील एका अनोख्या कारणाने तालुका चर्चेत आला आहे। तालुक्यात यंदा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून बांधकाम विभागाने संरक्षक भिंती उभारल्या आहेत। त्यामुळे रस्ता तेथे संरक्षक भिंती हे समीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने जुळवून आणले आहे। यामुळे संरक्षक भिंती नसेल तर तालुक्याचा विकास होऊ शकत नाही असे उपरोधिक टीका केली जात आहे। सावांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यावधी विकास कामे केली जातात। अधिकारी आणि कर्मचारी लोकसभेच्या निवडणूक कामांमध्ये व्यस्त असल्याने तालुक्यात दर्जाहीन सिमेंट वापरून भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा सपाटा ठेकेदारांनी लावला आहे। आरक्षित पाण्यातून नेवासा तालुक्यातील 3ही टेलचे बंधारे भरून द्या, अन्यथा लाभधारक गावांमधील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा आमदार शंकरराव गडाखे यांनी दिला आहे। बंधाऱ्याच्या परिसरातील जवळपास 8 ते 10 गाव हे प्रवारा नदीवरील बंधाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असतात। बंधाऱ्यात पाणी नसेल तर या लाभधारक गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरही विपरीत परिणाम होतो। एकतर टेलचे बंधारे अगोदर भरून देणे आवश्यक होते, हेडचे बंधारे भरले, मात्र नेवासा तालुक्यातील बंधारे भरले नाही। त्यामुळे तेथील लोक आंदोलनाच्या पावित्र्यात असून त्यांनी आमदार गडाखे यांना हे बंधारे भरून देण्यासाठी सागडे घातले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले। नगर दक्षिण मतदारसंघात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 13 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहे असा संदेश देण्यासाठी शहरातून पोलिसांनी पथसंचलन करून शक्ती प्रदर्शन केले। शेवगाव मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यात 168 तर राहुरी मतदारसंघात मात्र पाथर्डी तालुक्यात असलेल्या 59 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे। संपूर्ण पाथर्डी तालुक्याची कायदा व सुव्यवस्था या मतदार केंद्रावर चोख ठेवण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी त्यांनी खंडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी व मतदार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी त्यांनी सांगितले की विजय आपलाच आहे। गेली 15 वर्ष जे खासदार निवडून गेले आहेत त्यांनी जनतेसाठी काय केले, प्रचारात केवळ त्यांनी किती खोके घेतले, कोणी किती तुपाचा घोटाळा केला एवढाच प्रचार चालू आहे। जनतेचे प्रश्न न मांडता केवळ वैयक्तिक स्वरूपात टीका चालू आहे। सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास केला पाहिजे असेही त्यांनी आपल्या प्रचार सभेत सांगितले। दुकान व घर घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अभिजित भारत चव्हाण, सासरे भारत सुभाना चव्हाण, दीर निलेश भारत चव्हाण, जाऊ ऋतुजा निलेश चव्हाण यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।